महाराष्ट्र शासनाचा पर्यटन संचालनालय शासनाचा विभाग आणि नागपूरचं जिल्हा प्रशासन या तिन्हींच्या संयुक्त विद्यमाने 22 जानेवारी ते 24 जानेवारी या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध असलेलं तीर्थस्थळ आणि पर्यटनाचं आकर्षण असलेलं आपल्या नागपूर जिल्ह्यामधला रामटेक या ठिकाणी नेहरू मैदानावरती 3 दिवसांच्या कालावधीसाठी रामटेक महोत्सव, रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। या 3 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजची आपण पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपल्या सगळ्या प्रिंट मीडियाच्या पत्रकार बंधू भगिनींचं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियामधल्या सगळ्या आपल्या प्रतिनिधींचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला पर्यटन संचालनालयाचे डेप्टी डायरेक्टर सवई साहेब सुद्धा आहेत। त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि स्थानिक पातळीवरती सगळी व्यवस्था बघणारे आमचे एसडीओ प्रियेश या ठिकाणी आहेत, आरडीसी आहेत। या सगळ्या महोत्सवाची प्रसिद्धी आणि त्याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। प्रामुख्याने 22, 23 आणि 24 असा 3 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे। 22 जानेवारी 2025 ला संध्याकाळी 6 वाजता नेहरू मैदानावरती उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे। आपल्या राजशिष्टाचारानुसार आपण सर्व निमंत्रितांना त्याच्याबाबतची कल्पना दिलेली आहे आणि साधारणतः आज संध्याकाळी उशिरापर्यंत या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कोणकोणते डिग्निटरीज आपल्याला अवेलेबल होतील याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळेल। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या नागपूरचे खासदार सन्माननीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर आपल्या नागपूरचे असलेले सन्माननीय महसूल मंत्री महोदय, सांस्कृतिक कार्य मंत्री, त्याचबरोबर जिल्ह्यामधले सर्व सन्माननीय आमदार, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अशा सगळ्याच लोकांना आपण या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहे। पहिला दिवसाचा कार्यक्रम जो आहे तर त्यामध्ये आपण पाठीमागच्या वर्षी अयोध्येमधल्या श्रीराम मंदिरातली जी प्राणप्रतिष्ठा झाली होती त्याचा वर्धापन दिन आणि त्याच्या अनुषंगाने रामायण हे महानाट्य होणार आहे आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी 5:30 वाजता सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम आपण 22 तारखेला आयोजित केलेला आहे। संध्याकाळी 7 वाजता आपण रामायण हे भव्य दिव्य महानाट्य ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम केलेले जे प्रख्यात कलाकार आहेत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे। त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सर आहेत, सिद्धांत इस्सर लिखित, दिग्दर्शित आणि त्यांनीच निर्मिती केलेलं असं हे संगीतमय महानाट्य आहे। त्याच्यामध्ये श्रीरामाची भूमिका सिद्धांत इस्सर करणार आहेत, माता सीतेची भूमिका शिल्पा रायजादा करणार आहेत आणि रावणाची भूमिका पुनीत इस्सर करणार आहेत। आणि या सगळ्या महानाट्यामध्ये इतर 25 कलाकारांचा सुद्धा संच त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर 23 आणि 24 हे 2 दिवस सांगीतिक कार्यक्रमाचे आहेत। त्याच्यामध्ये 23 जानेवारी 2025 ला पापा कहते हा पद्मभूषण पद्मश्री जे गायक आहेत उदित नारायण त्यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेली आहे आणि शुक्रवारी 24 जानेवारी 2025 ला सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टचा कार्यक्रम आहे। या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना उत्तेजन मिळावं, त्याचबरोबर स्थानिक ज्या काही इथल्या पाककृती आहेत, ज्या काही लोकल कला आहेत, इथल्या प्रथा आहेत, परंपरा आहेत त्या सुद्धा सर्व दूरपर्यंत पसराव्यात आणि महाराष्ट्रभर आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जाव्यात याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये स्थानिक कलाकारांसाठी आपण रांगोळी स्पर्धा ठेवलेल्या आहेत, मेहंदीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, त्याचबरोबर कलेसोबत क्रीडेला सुद्धा उत्तेजन मिळावं याच्यासाठी आपण सायकल स्पर्धा, पॅरोमीटर या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। स्केटिंगची स्पर्धा आहे, त्याच्यानंतर बोटिंगची स्पर्धा आपण ठेवलेली आहे। त्याचबरोबर खाद्य संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी फूड फेस्टिवलचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे आणि नागपूरला वेगवेगळ्या भागातून येणारे पर्यटक इथली खाद्य संस्कृती ही सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची असते, तर फूड फेस्टिवल सुद्धा आपण त्या निमित्तानं आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामधले जे वेगवेगळे महिला बचत गट आहेत
त्यांनी तयार केलेल्या सगळ्या उत्पादनांना एक बाजारपेठ आणि त्यांची विक्री व्हावी याच्यासाठी त्याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण लावणार आहोत। अशा पद्धतीनं 22, 23 आणि 24 या 3 दिवसांमध्ये हा आपला सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। इसको जी हमें तकरीबन शोध में और लिखने में कुछ 3-4 वर्ष लगे, बिकॉज का आप एक स्क्रिप्ट बनाते हैं फिर और 3 घंटे में उतारना तो बहुत ही 24,000 श्लोकों में जो लिखी गई रामायण है उसको 3 दिन क्या 3 महीने में भी दिखाना वो कम पड़ जाए, पर 3 घंटों में उतारना तो बहुत ही नामुमकिन बात थी। तो मेरा यह था कि क्यों ना कम से कम 4 लोगों के समक्ष हम पेश कर सकें। सो कई ड्राफ्ट बने, अल्टीमेटली फिर एक जो पक्ष रखना था, आप क्या दिखाना चाहते हैं, क्या बताना चाहते हैं। बेसिकली जो ये मेरा बनाने का ये रहा कि हमारी आज की जो जनरेशन है, जो जेनजी एज है, जो जेड सेट एज है, आज लोगों के पास समय नहीं है। तो हम क्या चाहते हैं कि हम देश भर में, विश्व भर में हम इस प्ले को लेके जाएं और हमारे जो बच्चे हैं उनसे अवगत कराएं कि हमारी संस्कृति क्या है और प्रभु श्री राम की महिमा क्या है। मेरा ये अपना मानना है कि प्रभु श्री राम जो थे वो नारायण अवतार थे और नारायण के बाकी जितने भी अवतार हुए हैं उन्होंने अपनी प्रभुता का उपयोग किया था। केवल प्रभु राम ही ऐसे एक कैरेक्टर थे जब वो धरती पर अवतरित हुए, एक मनुष्य जब रूप में आए तो उन्होंने अपनी प्रभुता का उपयोग नहीं किया। वे जानते थे कि वो प्रभु नारायण हैं, लेकिन उन्होंने कहा क्योंकि मैं मनुष्य बनकर आया हूं तो मैं पब्लिक को यह बताना चाहता हूं, लोगों को, कि संघर्ष मानव जीवन में सर्वोपरि है, हमें संघर्ष करना ही करना है। तो इस तरह की चीजें हैं। आप पूरी रामायण देखेंगे, जो सीता माता का जो व्यक्तित्व है, जो एक कैरेक्टर, एक स्त्री का जो पावरफुल कैरेक्टर वो उभर के आया है। और इसमें एक है जहां पे एक एज अ ह्यूमन मनुष्य क्या फील करता है, वो एक सोलोलॉकी है 15 मिनट की, वो हमारी हाईलाइट है। प्रभु श्री राम की शपथ है रावण को उनका संहार करने से पहले, वो बहुत ही भावुक, बहुत ही कमाल की है। दैट्स द हाईलाइट ऑफ आवर प्ले। फिर रावण का और शिव का क्या उनका जो एक इक्वेशन था, वो परम शिव भक्त थे और शिव भगवान के प्रति उनका कैसा प्यार था, वो इसमें बहुत अच्छे तरीके से आएगा। और अल्टीमेटली रावण ने क्यों किया, क्या किया, सीता माता को जो अपहरण क्या था, वो जो गूढ़ रहस्य हैं कई सारे, वो सब आएंगे। और हमारे इसमें एक आखिर में रावण के वध के बाद एक बहुत ही खूबसूरत एक महाआरती होती है। सो वो बहुत ही भव्य पैमाने पर होगी। कुछ 50 हमारे कथक डांसर्स होंगे और हमारी जो टीम बॉम्बे से आई वो तकरीबन 60 लोगों की टीम आई है और लोकल टेक्नीशियंस मिला के हमारी 125 लोगों की टीम है ये।